माझे नाव रत्नश्री विजय पाटील आहे. इथं उपस्थित सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐऱ्या गैऱ्याने नव्हे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐऱ्या गैऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शाहीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या तापाने आणि शाहिरांच्या डाफाने. आणि हाच इतिहास घडविला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. गुजरात छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी बळाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्रीचं, ज्याला शंभूचा अभिमान, काळीज आहे सह्याद्रीचं, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याला पहिलं स्थान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याला पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतुंच, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली आहेत, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय, अहो बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला आहे, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा, विचारांचा, संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाण फोडणारा अशा जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, अशा जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज या महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात माणसं जपली आणि वस्तू वापरल्या, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगायचा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचे गाव होते. मल्लम्मा देसाई नावाची खाणेदारीण तिथे राहत होती. दादाजींना वाटले की जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडे ठीक सैन्य गोळा केले आणि ते मल्लम्मावर चाल करून गेले. परंतु मल्लम्मा ही चित्तीची काठीची होती. तिने मावळ्यांवर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले की एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून त्यांनी अजून सैन्य गोळा केले आणि ते पुन्हा मल्लम्मावर तुटून पडले. परंतु आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला. दादाजींना वाटले की मल्लम्माला कैद करावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दरबारात उभे करावे. मल्लम्माला कैद करत असताना मल्लम्मा आत गेली आणि आपल्या तान्हाबाला बाहेर घेऊन आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दरबारात उभे केले तेव्हा तिला वाटले की जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाला मारून टाकणार. म्हणून ती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली की राजा, मी तुमची गुन्हेगार आहे. राजा, जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या, परंतु यात माझ्या तान्हाबाचा काहीही दोष नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केले. त्यांनी चिटणीस यांना इशारा केला. चिटणीस आत गेले आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी
मल्लमा देसाईच्या मुलाला उचलले आणि मांडीवर बसवले आणि त्याला दुधाच्या वाटीतून दूध पाजले आणि म्हणाले की हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. अहो म्हणजे तुम्ही आमच्या बहिणी झालात. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि अशा एका काळात माझ्या शिवरायानं त्या मल्लमा देसाईला तिचं राज्य परत केलं. त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन तिच्या घरी सुखरूपाने पोहोचवलं. म्हणूनच तर म्हणावंच वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून आज जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकावे लागते. आता 6-7 वर्ष झाली आणि असाच एक पलीकडचा प्रसंग मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. एकदा इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा तिथे काही गायडन्सनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं आहे की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं आहे? तेव्हा त्या इटलीच्या पंतप्रधानाने सांगितलं की माझ्या भारताच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचं मला रायगड बघायचं आहे, त्या राजाचं मला रायगड बघायचं आहे. तेव्हा सगळे गायडन्स त्यांना घेऊन रायगड बघायला गेले. म्हणून जगाच्या पलीकडे तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला तिथे कोणी विचारलं की तुम्ही कुठून आला आहात तर अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे मला तिला एवढंच सांगावंसं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघा आहे. भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघा आहे. डोबळी समजू नकोस तू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे. आता एवढंच म्हणावंसं वाटतं की ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे, शिवबाचा मावळा आहे. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खं समुद्र दिलं. परंतु जेव्हा देवाकडे देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. जोरदार टाळ्या लावूया.